समोर आलंय। सदोष मतदार याद्यांवरती निवडणुका नकोत असं हसन मुश्रीफ म्हणालेले आहेत। महाविकास आघाडीच्या विरोधकांच्या सुरात सूर हसन मुश्रीफ यांचा दिसतोय आणि परिणामी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही हात सूर असल्याचं समोर येत आहे। याद्या दुरुस्त करण्यास आमची हरकत नाही अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी घेतलेली आहे। किती यंत्रणा असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर आहे। त्यातले एक 20% सोडले तर एवढे मतदार आहेत आणि मग शेवटी काही प्रिंटिकल चुका होतात, काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकती घ्यायची तेव्हा आपण घेत नाही आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते। आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला आमचाही आक्षेप आहे। या याद्या दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही। दरम्यान विरोधकांच्या आजच्या मुंबईतल्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल आणि त्या दरम्यान नेमकं काय काय होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून मोर्चाला सुरुवात होईल।